अर्थसंकल्प मांडला त्याच्या आदल्या दिवशी अनेक गोष्टी समजल्या होत्या. अनेक गोष्टी विधानसभेत मांडायच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. गुप्तात ठेवायला पाहिजे ती ठेवली नाही. ज्या तरतुदी केल्यात त्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत. हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतोय असं दाखवणारा आहे. प्रत्यक्ष या योजनांची अंमलबजावणी कशी होते त्यावर अवलंबून आहे. या अर्थसंकल्पामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज वाढणार आहे. लोकसभेला 48 पैकी 31 जागा आम्हाला मिळाल्या. कोण येणार काही माहिती नाही. अद्याप तसा काही प्रस्ताव नाही. 18 ठिकाणी मोदींनी सभा घेतल्या, त्यातील जागा आम्हाला मिळाल्या. आता आगामी निवडणुकीत मोदींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. डाव्या विचारसरणीचे घटक आणि मोदी विरोधी यांना विधानसभेत सोबत घेणार आहोत. नव्या पिढीला व्यसनाधीन बनवण्यासाठी अनेक गोष्टीच्या विक्रीचे प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. माझं के.पी. पाटील यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. ज्यांची गरज आहे देशाला ते इथंच तयार होतं. असं असताना छापे टाकणं योग्य नाही. सत्तेचा गैरवापर करून हे छापे टाकून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. ही कारवाई कोल्हापुरात झाली. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात अशा गोष्टींना कोण भीक घालत नाही. ते 10 पैकी आम्ही 8 येतोय. त्याची एक आली बेकायदेशीर असेल त्यावर ॲक्शन घेतली असेल तर काही अडचण नाही. 10 वर्षापूर्वी निर्माण झाले तेव्हा झोपा काढत होता काय? म्हणजे एक असं आहे की अर्थसंकल्प जेव्हा मांडला जातो त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येता कामा नये ही पद्धत आहे. त्याला म्हणतात अर्थसंकल्प फुटला. काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वृत्तांपत्रात काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आली. मला इथल्या वृत्तांपत्राचं माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये मुलींच्यासाठी शिक्षण मोफत हे आधी छापून आलं होतं. याशिवाय महिलांना प्रति दिवशी इतकी रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं. वारीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं. अशा अनेक गोष्टी विधान भवनात तो मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्वच्छ असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही. आणि दुसरी गोष्ट आपण अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, येण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली. सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेला आहे. ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या पर्यंत पोचायला कित्येक महिने लागतील. कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींचे आकडे बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही. आणि 2 की जरी विधानसभेच्या निवडणुका नजरेसोबत ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका माझ्यासारख्याला आहे. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे, एक महसुली खर्च किती होणार आहे, 2 आणि जमण्यापेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे, ती गॅप कशी भरणार याची तरतूद न करता आणि खर्च करणारे म्हणजे आम्ही विचारपूर्वक हे ठरवलं सांगितलं.
त्याला काही फारसा अर्थ नाही. ती प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यावर आहे एक. आणि समजा की ही वीज माफी हा निर्णय जर खरंच राबवला तर आज वीज मंडळाची स्थिती काय? त्यांना जो तोटा होतोय तो तोटा भरून करण्याची तरतूद जर झाली नाही, ती झाली नाही तर ते राबवले जाणार आहे का काय याची शंका आहे ना.